हॅलो एव्हरीवन, मी इकडे तिळगुळ बनवायला घेतलेले आहेत। पहिला तिळगुळसाठी मी सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेतले आहे। शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले पाहिजेत, म्हणजे शेंगदाण्याची सालं व्यवस्थित निघतात। म्हणून मी आता इथे शेंगदाणे भाजून घेते। आता मी शेंगदाण्याची सालं पटापट सोलून हे माझे शेंगदाणे तयार झाले आहेत। आता मी इथे 1 किलोचे तिळगुळ बनवणार आहे। तर मी 1 किलो तीळ घेतला आहे आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे। शेंगदाणे, खसखस, वेलची पावडर आणि जायफळ पावडरही टाकायची आहे। आता त्यासाठी खोबरं मी तुकडे नाही टाकत, मी किसलेलं खोबरं जे मार्केटमध्ये मिळतं ते डायरेक्ट भाजलेलं आहे। ह्याप्रमाणे तीळही भाजून घ्यायचे आहेत, खसखसही भाजून घ्यायची आहे। आता माझं सगळं इथे भाजून रेडी आहे। आता मी ज्यावेळेला पाक बनवणार आहे त्यावेळेला थोडंसं त्याच्यात आधी पाणी टाकायचं, म्हणजे डायरेक्ट गूळ भांड्याला चिकटत नाही। ते थोडंसं पाणी टाकून मी गूळ तुकडे करून पाक करायला ठेवलेला आहे। आता हा पाक ऑलमोस्ट होत आलेला आहे। आता जेव्हा तो पूर्ण तयार झाला असं वाटतं त्यावेळेला त्याच्यात 1 चमचाभर साखर टाकायची। आता हा माझा पाक इथे छान असा तयार झालेला आहे। आता ह्याच्यात मी आपलं पूर्ण मिश्रण जे केलेलं होतं ते सगळं मिक्स करून ह्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर लगेचच गरम असतानाच त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत। लाडू वळण्यासाठी तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता किंवा तूपही हाताला लावू शकता। थंड पाण्याने सुद्धा पटापट होतात वळून। चला तर मग या तिळगुळ खायला। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। थँक्यू।